मित्रांनो, व्हिडिओमधील ही बाग ज्येष्ठ शेतकरी श्री विलास भाऊ काळकर, तोंडापूर, जळगाव यांची असून गेल्या 2-3 दिवसातील जोरदार वादळी वारे व पावसामुळे बागेला थोडंसं पानांना फाटण्याचे नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. झाड यातून आपोआप स्वतःला बाहेर काढतं, नवीन पानं पालवी फुटते. फक्त ह्या पावसाच्या वातावरणात या फाटलेल्या पानांना जर आपण एक बुरशीनाशकाची फवारणी घेतली, जसे स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांचे इकोफंगी बी, तर बुरशीचा प्रभाव थांबवता येतो. मित्रांनो, पावसानंतर 2 दिवसामध्ये या बागेमध्ये मक्याचे भुसकाट हे अंतरण्यात आलेलं आहे आच्छादन म्हणून. मित्रांनो, यामुळे बागेमध्ये तण ही येणार नाही आणि जमिनीचा मक्याचे भुसकाट म्हणजेच पिकांचे अवशेष टाकल्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढण्यास हळूहळू मदत होणार आहे. हा मक्याचा भुसकाट हे हळूहळू 30 ते 35 दिवसात या बागेमध्ये कुजून याचा खत सेंद्रिय कर्ब वाढीला रूपांतर होणार आहे. मित्रांनो, तर आपण आपल्या बागेमध्ये आपल्या शेतातील भुसकाट अशा प्रकारे जर 2 झाडांच्या मध्ये सरीच्या मध्ये व्यवस्थितरित्या पसरून घेतलं तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत तर होतेच, तण नियंत्रण होतं. उन्हाळ्यामध्ये पाण्याची वाफ होण्याची प्रक्रिया मंदावल्यामुळे पाणी हे आपल्याला कमी लागतं, ते पुरतं, त्याचं बाष्पीभवन होत नाही. तर मित्रांनो, तुम्हीही स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या औषधांचा वापर करावा ही नम्र विनंती.